बांधवांनो, आज आम्ही आहोत जंतर मंतर दिल्ली। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर या देशामध्ये बरीच आंदोलनं झाली, बरेच लढे उभे राहिले। मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांचं असेल, कामगारांचं असेल, वेगवेगळ्या समाजाचे, जातीचे, धर्माचे आंदोलन असतील, पण सबंध देश एका आंदोलनामध्ये सहभागी होतो। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एका आंदोलनामध्ये सहभागी झालेले संपूर्ण भारतीय, संपूर्ण भारताचे तरुण ज्या आंदोलनामध्ये एकत्र आले असतील, ते आज या दिल्लीचं जंतर मंतर मधलं आंदोलन, जे कॉकरोच या नावानं या देशातल्या तरुणांना हिणवल्या गेलं, ज्या कॉकरोचला कॉकरोच समजण्याची गलती इथल्या नालायक राज्यकर्त्यांनी केली। मी नालायक हा शब्द जाणून बुजून या ठिकाणी वापरतोय। ज्यांची लायकी नाही, ते यांची लायकी नाही म्हणून हे आंदोलन चाललंय। ज्या नालायकांनी कॉकरोच समजण्याचा नालायकपणा केला, या कॉकरोचने यांची झोप उडवण्याचं काम केलेलं आहे। आज या आंदोलनाचा 35वा जवळपास दिवस आहे, 26वा दिवस आहे। सोनम वांगचुक साहेब हे आमरण उपोषण करत आहेत। या आंदोलनामध्ये आपण पाहिलं 20 तारखेचा तो या जनरल डायरच्या अन्यायाला, अत्याचाराला आम्ही ऐकलंय, वाचलंय, पाहिलं नाही। पण जनरल डायर काय होता आणि जालियनवाला बाग हत्याकांड कसं घडलं, हे आम्ही जे ऐकतो, पाहतोय, ते आज या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षानंतरच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय। इंग्रजांच्या काळात जे पोलीस होते, ते सुद्धा आमचेच होते। ज्या आमच्या निरपराध भारतीयांवर बेछूट गोळीबार करून रक्ताचे पाट वाहिले आणि ज्यांनी हा गोळीबार केला, ते पोलीस सुद्धा आमचेच होते। आणि कालच्या 20 तारखेच्या आंदोलनामध्ये, शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनामध्ये, संविधानिक मार्गाने चालू असलेल्या आंदोलनामध्ये जो बेछूट लाठीचार्ज इथल्या पोलिसांनी केला, हे पोलीस सुद्धा आमचे होते। दुर्दैवानं त्या काळी 1947 पूर्वी आदेश देणारे गोरे इंग्रज होते आणि या 20 जुलैला आदेश देणारे त्या इंग्रजांच्या अवलादी या काळ्या इंग्रज आज होत्या। मी त्यांना इंग्रजांच्याच अवलादी म्हणेल। काय इंग्रजांची नीती होती, फोडा झोडा आणि राज्य करा। या इंग्रजांच्या अवलादींची सुद्धा हीच नीती आहे। काय म्हणतात भामटे, साम दाम दंड भेद ही जी नीती वापरायची, फोडा झोडा ही नीती वापरायची। कोणी म्हणतं पाकिस्तानचं फंडिंग आहे, कोणी म्हणतं चायनाचं फंडिंग आहे, कोणी म्हणतं विरोधी पक्षाचं हे आंदोलन आहे। अरे नालायकांनो, गेल्या 1 महिन्यापासून देशाच्या राजधानीमध्ये, ज्या राजधानीमधून, ज्या जागेवरून या देशाचा कारभार चालतो, या देशाचा कारभार चालणाऱ्या या जागेवर हजारो लाखो तरुण या ठिकाणी बसलेत। काय म्हणतायत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही। तुम्ही जर 1 महिन्यापूर्वी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली असती, त्यांच्या मागण्या काय मान्य केल्या असत्या, त्याचा विचार केला असता, हा वेळ, हा दिवस पाहायला मिळाला नसता। आज या तरुणांना मारून, छोट्या छोट्या मुलांना मारून, लोकांच्या, आमच्या तरुणांचे डोके फोडून तुम्ही तुमची तर इज्जत घालवलीत, पण या देशाची इज्जत अख्ख्या जगात निलाम करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे। याला त्याला दोष देऊन फायदा नाही। अरे मग इंटेलिजन्स तुमचं आहे। काल एक नालायक नेता महाराष्ट्राचा, सध्या खोट, त्याचं नाव खोत नाही, खोटं पाहिजे होतं सल्याचं, तो म्हणतो की आतंकवादी या आंदोलनामध्ये घुसले। अरे भामट्या, तू आंदोलन करून नेता झालास, थोडी लाज तुला वाटली पाहिजे नालायका। आणि एक नालायक मंत्री या नालायक आमदाराचं समर्थन करतो आणि म्हणतो की 4 ट्रक भरून दगड या ठिकाणी आणलेले होते। अरे पोलीस तुमचं आहे ना नालायकांनो, इंटेलिजन्स डिपार्टमेंट तुमचं आहे, IB तुमचं, ED, CBI, CID हे काय कामाचे आहेत रे?
हे दगड कुणी आणले शोधा ना. अरे 20 तारखेच्या रात्रीच इथल्या आंदोलनकर्त्या तरुणांनी ते व्हिडिओ दाखवले, ते रेकॉर्ड आहेत, साऱ्या भारतातल्या सोशल मीडियावर आहेत, की त्यांनी दाखवलं की हा ट्रक इथं उभा राहिलेला आहे, या ट्रक मध्ये दगडविटा आणलेल्या आहेत. अरे मी आता इथं उभा आहे, बॅरिकेडिंग दाखव भाऊ जरा, हे बॅरिकेडिंग आहे, हे पोलीस इथं आहे पहा. अरे इथं माणूस या पोलिसांना चुकवून जाऊ शकत नाही. एक माणूस या मशीन मधून चेक झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. एवढी सुरक्षा इथं आहे. 4 ट्रक भरून दगड येतात. अरे तुम्हीच आणून ठेवले, तुमच्याच लोकांनी आणून ठेवले आणि आंदोलना बदनाम करताय काय? अरे तुमच्या बदनाम केल्यानं हे आंदोलन आता बदनाम होणार नाही. कारण हे आंदोलन आता सोनम वांगचुक यांचं राहिलेलं नाहीये, हे आंदोलन अभिजित दीपकेंचं राहिलेलं नाहीये. हे आंदोलन प्रत्येक जागरूक, जबाबदार आणि जिवंत भारतीयाचं हे आंदोलन झालेलं आहे. आणि ज्या लोकांनी, ज्या भारतीयांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं, त्यांचेच वंशज हे कोण कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे, कुठल्या पक्षाचे, हे कुणाला माहित नाही. हे सगळे भारतीय म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रत्येक सामान्य भारतीयानं हे आंदोलन आता हातात घेतलंय. माझी देशाच्या पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, मोदी साहेब तुम्ही फक्त भाजपचे पंतप्रधान नाही आहेत, ज्यांनी तुम्हाला मतं दिलेत त्यांचेच तुम्ही पंतप्रधान नाहीये, तुम्ही या देशातल्या 140 करोड जनतेचे पंतप्रधान आहात. ज्यांनी तुम्हाला मतं दिले नाहीत त्यांचे सुद्धा तुम्ही पंतप्रधान आहात. म्हणून एका प्रधानाच्या राजीनाम्याच्या चक्करमध्ये सगळ्यांच्या राजीनाम्याची वेळ येऊ देऊ नका. हे नशीब चांगलं, ज्या तरुणांना तुम्ही आतंकवादी म्हणून हिणवता, ज्या तरुणांना तुम्ही माथे फिरू म्हणून हिणवता, या तरुणांनी शांतता राखली, या तरुणांनी संविधानाला मानलं, या तरुणांनी बाबासाहेबांच्या कायद्याचं पालन केलं. ज्या काठ्या पोलिसांच्या उठल्या त्याच काठ्या जर तरुणांच्या हातामध्ये आला असता तर नेपाळ सारखी परिस्थिती झाली असती, श्रीलंकेसारखी परिस्थिती झाली असती. तुम्हाला ते करायचं या देशामध्ये. मोदीजी मी आपल्याला विनंती करेल, आणि जे खाली गल्लीत बसून गप्पा मारतात की या ठिकाणी गप्पा, मोदीजी आपण प्रभू रामाचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलात. बरेच लोक म्हणतात की आंदोलनामध्ये प्रभू रामाचं नाव घ्यायचं काय? प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्ही जनतेत आलात, पण प्रभू श्रीरामाचे तत्व, प्रभू श्रीरामाचे विचार आपण विसरलात आणि रावणाचे विचार तुमच्या डोक्यात आलेले आहेत. आता तुम्ही या आंदोलनकर्त्यांना कॉक्रोच समजलं. मी रावणाच्या रामायणातला एक उदाहरण, एक घटना देईल आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवेल. मोदीजी ज्यावेळेस महाबली हनुमानजी, हनुमंतराय ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये गेले आणि रावणाच्या दरबारामध्ये त्यांना बंदी करून नेल्या गेलं, त्यांना माकड म्हणून हिणवल्या गेलं, मारुतरायांनी हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही आमच्या माता सीतांना इथं बंदी केलंय, माता सीतेला सोडून द्या. पण मारुतरायांना, हनुमंतरायांना माकड म्हणून हिणवलं, त्यांच्या शेपटीला आग लावली. आणि काय झालं? ज्या रावणाचा अहंकार गगनाला भिडला होता, ज्या रावणाला वाटत होतं की माझ्या इतका बुद्धिमान, माझ्या इतका धनवान आणि माझ्या इतका बलवान या भूतलावर कुणीही नाही, त्या रावणाची लंका ज्याला माकड म्हणून हिणवलं त्या हनुमंतरायानं जाळली. मोदी साहेब या रामायणातला हा किस्सा विसरू नका. तुमच्यातला प्रभू श्रीराम जिवंत ठेवा. तुमच्या अंगात जर रावणासारखा अहंकार आला, तुम्ही जर या लेकरांना कॉक्रोच समजलं, माकड समजून हिणवण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या अंगातला जर महाबली हनुमान जागा झाला तर तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे, जी परीक्षा लीक झाली, वारंवार पेपर लीक होतात, हे फेल्युअर कोणाचं आहे? मोदीजी आपले भाषण आहे. आणि मोदी भक्तांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, भावांनो, मोदीजींचे 2014च्या अगोदरचे भाषण ऐका. काय म्हणत होते मोदीजी?
डॉक्टर मनमोहन सिंह जी आप पंतप्रधान है, दिल्ली की पुलिस शीला दीक्षित के अंडर में नहीं है, मनमोहन सिंह जी आपके अंडर में है। तो दिल्ली में जो हुआ इसकी जवाबदेही शीला दीक्षित की नहीं मनमोहन सिंह जी की आहे। तर मोदी जी 20 तारखेला जे लाठीचार्ज केला याची जबाबदेही कुणाची आहे? ही तुमची। आता पेपर लीक झाला याची जबाबदेही कुणाची आहे? त्या धर्मेंद्र प्रधानची आहे। म्हणून हे आंदोलक म्हणतात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, हे सिस्टम बदललं पाहिजे, या सिस्टम मधली घाण साफ झाली पाहिजे। काय चुकीच्या मागण्या आहेत का यांच्या? म्हणून माझ्या महाराष्ट्रासह देशभरातल्या भावांना विनंती आहे की अंधभक्तीचा चष्मा जरा डोळ्यातून बाहेर काढा। कधी काळी आम्ही सुद्धा मोदीचे भक्त होतो, आम्ही सुद्धा मोदीजींचा प्रचार केलेला आहे। मी तर ड्युटीत असताना, खात्यात असताना, पोलीस खात्यात असताना प्रचार केलेला आहे। पण आज त्याची चुकीची जाणीव होते। पण आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही भक्त होतो, अंधभक्त झालो नाही। अंधभक्त होऊ नका। जाती धर्माच्या नावावर पेटवायचं, पाकिस्तान म्हणून, चायना म्हणून पेटवायचं। अरे मग सगळं तुमच्याकडे आहे ना, ईबी, सीबीआय सगळं तुमच्याकडे आहे। तुमच्या सगळ्या पोलीस यंत्रणा तुमच्या हातामध्ये, तपास यंत्रणा सगळ्या तुमच्या हातामध्ये। अरे यांचा जर समावेश, यांच्या पाठीमागे जर चायनाचा हात असेल, पाकिस्तानचा हात असेल, टाका ना जलात त्यांना। कुणी रोखलं तुम्हाला? काहीतरी मिसगाईड करायचं, इंग्रजांच्या अवलादीसारखं वागायचं, लोकांना भ्रमित करायचं, थोडा राज्य करायचं, जातीचे धर्माचे इश्यू क्रिएट करायचे, हे बंद करा। हा देश तुम्ही आज आहे उद्या नाही, आम्ही आज आहे उद्या नाही, पण हा देश कायम राहायला पाहिजे। या देशातली मानवता, प्रत्येकाच्या मनामध्ये आपसी भाईचारा, आपसी प्रेम, एकमेकाच्या विषयीचा आदर हा कायम राहायला पाहिजे। म्हणून आज हे आंदोलन या मुठभर लोकांनी सुरू केलं, हे आज देशभर पसरलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये याची तीव्रता वाढणार आहे। म्हणून मोदी साहेब आपल्याला आमची हात जोडून विनंती आहे की या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐका। त्या प्रधान नालायक होता, त्या नालायकाची पाठराखण करण्यात, त्या प्रधानला वाचवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही चक्करमध्ये येऊ नका एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।